नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आपल्याला माहिती आहे 7 जानेवारीला आपला पेपर असणार आहे. तर पेपर 2 विषय मराठी याचे महत्त्वाचे 20+ PYQ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर का तुम्हाला रिव्हिजनसाठी मॉक टेस्ट हव्या असतील तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपरवर मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, पूर्ण 10 युनिटचे PDF नोट्स मिळणार आहेत, 20+ अधिक टेस्ट मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमावर चाचणी सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. ग्रामीण साहित्य आणि लोकसाहित्य यातील फरक काय आहे? भाषा, विषय, लेखकाची जाणीव की रस. तर एकंदरीत काय असतं, ग्रामीण साहित्य जे आहे ती लेखकांच्या जाणीवांवर असते ना. आणि लोकसाहित्य जे आहे ते कसं असतं, परंपरेनुसार पिढ्यानुसार आलेलं साहित्य असतं, त्यामुळे ते समूहाचं साहित्य असतं. ग्रामीण साहित्यात लेखकाचे वास्तव दर्शन ते सुद्धा असतात आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. नंतर कवितेतील प्रतिमा कशासाठी वापरल्या जातात? अलंकारासाठी, अर्था गुंतागुंत वाढवण्यासाठी, भावदर्शनासाठी की छंदासाठी? तर कवितेतील प्रतिमा ज्या आहेत त्या भावदर्शनासाठी वापरल्या जातात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर नाटकातील संघर्ष हा कशाचा पाया आहे? संवाद, पात्र, नाट्यक्रिया की नेपथ्य? नाटकातील संघर्ष जो आहे हा नाट्यक्रियेचा पाया आहे. ठीक आहे, त्यामुळे संघर्षामुळे कथानकात उत्कंठा आणि नाट्यमय तणाव निर्माण होतो, ज्यामुळे नाटक प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेते. ठीक आहे, नाटकातील संघर्ष कशाचा पाया आहे? हा नाट्यक्रियेचा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. नंतर शोकांतिका कोणत्या रसावर आधारित असते? करुण, वीर, रौद्र, भयानक? तर शोकांतिका जी आहे ती करुण रसवर असते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर नाट्यशास्त्र ग्रंथात रसाची संख्या किती सांगितलेली आहे? 8, 9, 10, 11. नाट्यशास्त्र ग्रंथात रसाची संख्या 8 सांगितलेली आहे. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, विभिस्त आणि अद्भुत. आणि शेवटच्या याच्यामध्ये अभिनवगुप्तांनी 9वा सांगितलं होतं, तो आहे शांत, शांतता, 9वा रस. ठीक आहे, नवरस अशी संकल्पना नंतर उदयास आलेली आहे ती. पण आता आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर नवलेखन ही संकल्पना कशाशी निगडीत आहे? परंपरा, प्रयोगशीलता, भक्ती, इतिहास? तर नवलेखन जे आहे ते प्रयोगशीलता या संकल्पनाशी निगडीत आहे. कारण नवलेखन हा मराठी शब्द आहे ज्याचा अर्थ नवीन लेखन किंवा नवीन साहित्य असा होतो. ही संकल्पना प्रामुख्याने साहित्यातील आधुनिकतावाद किंवा प्रयोगवादाशी संबंधित आहे, जी पारंपरिक नियमाचे किंवा ऐतिहासिक कथांचे काटेकोरपणे पालन करण्याऐवजी नवीन कल्पना, स्वरूप आणि सर्जनशील अभिव्यक्तीवर लक्ष केंद्रित केली जाते. ठीक आहे, नंतर समकालीन साहित्य म्हणजे नक्की काय? भक्तिकालीन, मध्ययुगीन, आजच्या काळाशी निगडीत की पौराणिक? तर समकालीन म्हणजे आजच्या काळाशी निगडीत, म्हणजे एकाच काळात घडणे किंवा अस्तित्वात असणे. साहित्याच्या संदर्भात समकालीन साहित्य म्हणजे साधारणपणे 1945 नंतर प्रकाशित झालेले आणि सध्याच्या काळातील सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनाचे प्रतिबिंब पाडणाऱ्या साहित्यकृती, त्याला आपण असे म्हणतो आहोत. कारण त्या साहित्यिक मूल्ये स्थिर असतात का? होय, नाही, फक्त अभिजात साहित्यासाठी की परीक्षेसाठी? तर साहित्य मूल्ये नाही, स्थिर नसतात, ते काळानुसार बदलतात आहे. कारण ती संस्कृती, समाज आणि मानवी अनुभवावर अवलंबून असते, जे सतत विकसित होत असतात. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. तर समीक्षा ही सर्जनशील क्रिया आहे. ही भूमिका कोणत्या विचाराशी संबंधित आहे? परंपरावादी, आधुनिक, सौंदर्यवादी, प्रयोगवादी? समीक्षा ही सर्जनशील क्रिया आहे. ही भूमिका आधुनिक या विचाराशी संबंधित आहे. कारण समीक्षा ही सर्जनशील क्रिया आहे. सौंदर्यवादी विचाराशी संबंधित आहे ती. समीक्षा ही सर्जनशील क्रिया ती सौंदर्यवादी आहे, आधुनिक नाही. ठीक आहे, तर सौंदर्यवादी दृष्टिकोनातून कलेचे अंतिम उद्देश सौंदर्य निर्मिती हेच असते आणि समीक्षा ही त्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि त्याचे मूल्यमापन करण्याची एक सर्जनशील प्रक्रिया आहे. ठीक आहे, समीक्षा केवळ नियमावर आधारित नसून ती स्वतः एक कलात्मक अनुभव आणि निर्मिती मानली जाते. आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर साहित्याचा अर्थ अंतिम नसतो, ही भूमिका कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? रस, ध्वनी, उत्तर संरचनावाद, अलंकार? साहित्याचा अर्थ
अंतिम नसतो. ही भूमिका उत्तर संरचनावाद सिद्धांताशी संबंधित आहे. कारण साहित्याचा अर्थ हे जे मजकुराचा एकच निश्चित अर्थ नसतो हा ना. त्याऐवजी त्याचे असं अर्थ आहे की प्रवाही अस्थिर आहे. वाचकाचा अर्थ लावण्यावर आणि मजकूर कोणत्या संदर्भात वाचला गेला याच्यावर सुद्धा अवलंबून असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर लोकनाट्य प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते? शुद्ध मनोरंजन, धार्मिक विधी, समाज प्रबोधन, राजधर्म. लोकनाट्य प्रामुख्याने समाज प्रबोधन यासाठी वापरले जाते आणि त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर कथनातील दृष्टिकोन म्हणजे नक्की काय? भाषा, कथन करणारा, रस की छंद? कथनातील दृष्टिकोन जो आहे तो कथन करणारा यावर अवलंबून असते. ठीक. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर पहिला पुरेशी निवेदन कशासाठी परिणामकारक असतात? वस्तुनिष्ठता, भावनिक जवळीक, ऐतिहासिक अचूकता, तटस्थता. पहिला पुरेशी निवेदन हे जे आहे वाचकाला कथेशी थेट जोडते आणि भावनिक जवळीक जे आहे ते असतं, ज्यामुळे पात्राच्या भावना अनुभव अधिक जवळून जाणवतात. त्यामुळे वाचकांमध्ये कथेत भावनिक जवळीक निर्माण होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर अंतर्मूर्खता हे कोणत्या साहित्याचे प्रवाहाचे लक्षण आहे? भक्ती, नवकाव्य, लोकसाहित्य, इतिहास. अंतर्मूर्ख हे जे आहे नवकाव्य या साहित्य प्रकाराचे लक्षण आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. नंतर साहित्य हे सामाजिक दस्तावेज आहे. ही भूमिका कोणत्या प्रवाहाशी संबंधित आहे? रूपवादी, समाजवादी, सौंदर्यवादी, संरचनावादी. साहित्य हे सामाजिक दस्तावेज आहे. ही समाजवादी भूमिका प्रवाहाशी संबंधित आहे आणि हे या विचारसरणीनुसार साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते आणि ते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करते. रूपवाद आणि संरचनावाद यासारखे इतर प्रवाह साहित्याच्या अंतर्गत घटकांवर, शैलीवर आणि संरचनेवर अधिक भर देतात आहेत. नंतर कवितेतील मौन म्हणजे शब्दांचा अभाव, अर्थगर्भ सूचकता, छंदभंग, अलंकार. कवितेतील मौन म्हणजे काय? ते एकंदरीत शब्दांचा अभाव, अर्थगर्भ सूचकता जे आहे ते कवितेतील मौन आहे. मौन म्हणजे काय? तर शांतता, शब्दांचा अभाव. परंतु कवितेच्या संदर्भात मौन म्हणजे केवळ शांतता नव्हे, तर ते बोलतानाही खूप काही सांगणे आहे ना. शब्दांशिवाय किंवा कमी शब्दातून गहन अर्थ व्यक्त करणे किंवा कवितेमध्ये जेव्हा एखादा कवी मौन साधतो तेव्हा तो वाचकाला त्यानं बोललेल्या भागावर विचार करण्यास काय करतो? प्रवृत्त करतो. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार? अर्थगर्भ सूचकता. अभिजात साहित्याचे मुख्य गुण कोणते? लोकप्रियता, कालातीत मूल्य, साधी भाषा, करमणूक. तर अभिजात साहित्याची मुख्य खूण आहे कालातीत मूल्य. अशा प्रकारे साहित्यात मानवी भावना, अनुभव आणि जीवनमूल्य मांडलेली असतात, जी कोणत्याही काळात आणि संस्कृतीत वाचकांना आकर्षित करतात. ठीक आहे. त्यानंतर साहित्य चळवळ म्हणजे काय? वैयक्तिक लेखन, संघटित वैचारिक प्रयत्न, शालेय अभ्यास की भाषांतर. तर साहित्यिक चळवळ म्हणजे साहित्याच्या माध्यमातून केलेली चळवळ, संघटित वैचारिक प्रयत्न होय. ठीक आहे. त्यामध्ये विशिष्ट विचारशैली, उद्दिष्ट घेऊन लेखक एकत्र येतात. त्यानंतर मराठी साहित्याचा आधुनिक काळ साधारणतः कधीपासून सुरू झालेला आहे? 1700, 1800, 1840, 1900. तर मराठी साहित्याचा जो काळ आहे तो 1840 पासून सुरू झालेला आहे. 1800च्या दशकात मध्ये सुरू झाला असे मानले जाते आणि 1832 मध्ये दर्पण मराठीतील पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेळकर यांनी सुरू केले. त्यानंतर ज्यांना मराठी पत्रसृष्टी जनक मानले जाते, त्या काळात पाश्चात्य शिक्षण, मुद्रण कलेच्या प्रभावामुळे साहित्यात नवीन विचार आणि प्रकार उदयास आले होते. कथा साहित्य सागर हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? प्राकृत, अपभ्रंश, संस्कृत, मराठी. कथा साहित्य सागर हा ग्रंथ जो आहे तो संस्कृत भाषेत आहे. तो 11व्या शतकात उत्तरात काश्मीरी पंडित सोमदेव यांनी रचला होता आणि हा ग्रंथ गुन्हाड्याच्या पैशाची भाषेतील कथा या ग्रंथावर आधारित आहे. ठीक आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे सी. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे PYQ प्रश्न पाहिलेले आहे. जर का तुम्हाला आमच्या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्लाय स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.